पारनेर टीमला देखील इथे शेवटपर्यंत लढायला भाग केलं आणि मान खटाव देखील शेवटपर्यंत लढली आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेला सातारा जिल्हा। चला लवकर, हॅलो चला लवकर बॅट्समन, तुमचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। चला मॅच सुरू करायची आपल्याला। सुपर ओव्हरचा इथे ऑनलाईनच्या माध्यमातून देखील दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच ज्यांची उपस्थिती या मैदानावरती होती, केएस पेट्रोलियमचे ऑनर आणि पण काष्टी सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कैलास तात्या पाचपुते यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय। तात्यांचं देखील आम्ही या मैदानावरती मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। शिवांश फॅशन हबचे ऑनर तुषार दादा पाचपोते हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं देखील सहर्ष स्वागत। आणि इथे आता सर्वांच्या गाड्या मैदानाकडे यायला लागल्यात, कारण मॅच देखील रंगतदार झाली आहे। सुपर ओव्हरची मॅच बघण्यासाठी युवा उद्योजक कपिल शेठ काकोळते देखील आवर्जून आलेले आहेत आणि पारनेर टीम तुम्हाला रिव्ह्यू नाहीये। काष्टी करंडकामधील सुपर ओव्हरचा थरार, काष्टी करंडकामधील या पर्वाची पहिली सुपर ओव्हरची मॅच इथे मैदानावरती बघायला मिळते आहे। एकदा प्रेक्षकांना सुपर ओव्हर बघायचे असेल तर जोरदार टाळ्या वाजवा। सुपर ओव्हरचा थरार इथे सुरू होतोय। हर हर महादेवच्या घोषणा देखील झालेल्या आहेत। मनगटाला मनगट इथे भिडलेलं गेलंय, छाताडाला छाताड भिडलं गेलंय आणि पुन्हा एकदा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव काष्टी करंडकामधील सुपर ओव्हरचा थरार। मैदानाच्या आतमध्ये इथे दोन्ही तगडे संघ, ताकदवान संघ, सातारा जिल्ह्यामधील टीम तर एका बाजूने अहिल्यानगरची टीम। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्याचा संघ इथे पहिला बॉल घेऊन गोलंदाज किरणचा हा चेंडू भन्नाट वेग तिथे विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये। निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। नक्कीच पहिला बॉल इथे वेग जास्त या गोलंदाजाकडे। तुम्ही बघा किरण खोबरे, भन्नाट वेगाचा बेताज बादशाह।
आणि इथून पुढे जरी सुपर ओव्हर मॅच झाली ना तरी पारितोषिक असेल फिरोज भाई यांच्या वतीने 1100 रुपये. पॉइंट रिझन मध्ये खेळलेला फटका, फेकी सुरेख, धावबाची संधी आणि इथे पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. अति घाई संकटामध्ये नाही. चेतन चिंचकर इथे बाद होतोय मैदानावरती. चेतन तिथे मैदानावरती कोसळलेला आहे. त्या धाव घेणं अपेक्षित होतं का? इथे आपण पाहतोय इथे रन घेण्यास थोडंसं दिरंगाई आपल्याला मैदानावरती बघायला मिळाली, परंतु चांगला थ्रो देखील तिथे पार्टनर टीम कडून मैदानावरती बघायला मिळतोय. यशवंत भाऊ पाचंगे 11 अर्थातच आदेश शेठ नागवडे यांच्या मालकीचा संघ आपण इथे क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती बघतोय. तर बॅटिंग करणारी टीम शंभू 11 मान खटावचा संघ. मान खटावची टीम इथे चांगली लढली. खरं तर सुरुवातीला बॅटिंग ऑर्डर लवकर कोसळली होती. तुम्ही त्या सामन्यामध्ये जर बघितलं सतपाल खाडेला जास्त स्ट्राईक मिळाली असती तर सामना लवकर फिनिश झाला असता, परंतु इथे पारनेर संघाची रणनीती आणि पारनेर संघाने सतपाल खाडेला जास्त नॉन स्ट्राईकवरती उभं करून ठेवलं आणि त्याचा पुढे जाऊन मोठं नुकसान. इथे संघाचा आयकॉन संग्राम शिंदे मैदानावरती दाखल होतोय. कराड उत्तर मधील नागठाणेचा हा खेळाडू आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळतोय. संग्राम शिंदे इथे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथून पुढे देखील मोठ्या अपेक्षा आहेत. फुल टॉस चेंडू, लॉंग लेग दिशेला हा चेंडू सरळ सीमारेषा पार होतोय. इथे येतोय काष्टी करंडकामधील एक खणखणीत ब्रँडेड चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोज भाई शेख यांचा सनसनीत चौकार. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला इथे बघायला मिळतोय. चौकार संग्राम शिंदे नागठाण्याचा हा खेळाडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतोय. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये शंभू 11 मान खटाव, किरण खोबरे विरुद्ध आयकॉन संग्राम. याही वेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हाय अँड हँडसम. इथे षटकार मैदानाच्या आतमध्ये संग्राम शिंदेच्या बॅट मधून इथे जाईल खूप लांब लांब लांब. रंगोली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार. थँक्यू. इथे आपण पाहतोय षटकारा बरोबरीत पुन्हा एकदा धाव फलक गती धारण करेल. 11 धावा मैदानाच्या आतमध्ये. किरण खोबरेवरती देखील आक्रमण केलंय. महत्वाची मॅच सुपर ओव्हरचा थरार. संग्राम शिंदे देखील इथे मैदानावरती बरसलेला आहे. संग्राम पुन्हा एकदा पाहायचंय पुढील बाजूने गोलंदाजी ट्रॅक करते. यावेळेचा चेंडू तेज रफ्तार तिथे मैदानावरती. एक गेंद नहीं थी, आग का गोला था मैदान के बीच में. रफ्तार किंग इथे मैदानावरती. राहत्याचा खेळाडू, राहता तालुका शिर्डी परिसरातील हा खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. किरण खोबरेवरती देखील आक्रमण झालेलं आहे, परंतु बाईचं इथे शेवटचा बॉल सुपर ओव्हर मधील आणि शेवटच्या चेंडूवरती संग्राम शिंदे. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय, जमिनी समांतर फटका मधुर तिथे पोहोचलेला आहे. फेकी देखील थोडीशी उशिरा पोहोचली आहे, परंतु बाईचे मैदानावरती पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. फलंदाज धावबाद आहे किंवा नाहीये यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतली आहे. बाईचं इथे चेक केलं जाईल फलंदाज सेफ आहेत का. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इथे फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आणि याच बरोबरीत या 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. पहिल्या सुपर ओव्हरच्या थरारमध्ये पहिल्या डावामध्ये आल्या 13 धावा, तर सुपर ओव्हरचा आणखीन दुसरा डाव देखील आपल्याला इथे बघायचा आहे. 6 चेंडू 14 धावेंचा पाठलाग. मॅच देखील रंगतदार इथे मैदानावरती बघायला मिळेल. एक टीम आपण पाहतोय अहिलानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील टीम आहे, तर एक सातारा जिल्ह्यामधील मान खटाव इथे मैदानावरती अतिशय चांगली लढत दिली. काष्टी करंडकाची रंगत देखील वाढवली आहे.
काष्टी करंडक 2025 मधील या पर्वामधील पहिली सुपर ओव्हर प्रेक्षकांना अक्षरशः या मैदानावरती उभं करून ठेवलेली ही मॅच प्रेक्षकांची गर्दी देखील इथे मैदानावरती बघायला मिळते। नगर दौंड हायवे वरून जाणाऱ्या प्रेक्षकांना देखील इथे थांबून धरलेलं आहे। किती देखील त्यांचं महत्त्वाचं काम असेल ना ते 6 चेंडू बघितल्याशिवाय जाणार नाहीत। हे क्रिकेटचं वेड आहे। क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेली श्रद्धा आपल्याला इथे बघायला मिळते। प्रगतशील असे म्हशीचे व्यापारी पिंटू वाहेकर देखील उपस्थित होत आहेत। आपलं देखील सहर्ष स्वागत। काष्टी परिसर आपण पाहतोय, जनावरांचा बाजार प्रचंड प्रसिद्ध आहे आणि इथे शनिवारच्या दिवशी प्रचंड मोठी उलाढाल। इथे आपण पाहतोय एक यशस्वी उद्योजक काष्टी परिसरामधील सहारा चायनीज सेंटरचे ऑनर अनिल शेठ पाचपुते हे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांनी देखील मला वाटतं बिझी शेड्यूल मधून आज वेळ काढलेला आहे आणि मॅच साठी देखील उपस्थित झालेत। अनिल शेठ आपलं स्वागत आहे। आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। अनिल शेठ पाचपुते एक यशस्वी उद्योजक काष्टी परिसरातील आपण हॉटेल राजनंदिनी त्याचबरोबर इथं सहारा चायनीज सेंटर 3 बंधूंची जोडी त्रिमूर्ती आहे। चंद्रहार त्याचबरोबर इथं अनिल पाचपुते अमोल पाचपुते त्रिमूर्ती एक यशस्वी उद्योजक काष्टी परिसरातील अनिल शेठ यांचं आगमन झाले। आपलं सहर्ष स्वागत। इथे 6 चेंडू 14 धावा 6 चेंडू मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा आयकॉन बरकत शेखला इथे गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय। बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आयोजक कमिटी। मॅच अतिशय रंगतदार आपल्याला इथे बघायला मिळते। सुपर ओव्हरचा थरार आणि सुपर ओव्हरच्या थरारमध्ये इथे खेळण्यासाठी दाखल होत आहेत ओमकार उदावंत आणि त्याचबरोबर इथं सुशांत गायकवाड उर्फ सोन्या सोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। पाहायचंय संघासाठी आज तो कशी कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये। अपेक्षा आहेत त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची, परंतु इथे समोर जर बघितलं प्रतिस्पर्धी देखील मोठा आहे। प्रतिस्पर्धी टीम शंभू 11 मान खटाव इथे जबरदस्त लढत त्यांनी मैदानावरती दिलेली आहे। प्रेक्षकांना अजूनही त्यांनी मैदानावरती बसवून ठेवलंय। ऑनलाईनच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आज आपल्या समोर जोडलेले आहेत। आज अनेक व्ह्यूज देखील आपल्याला इथे टेनिस क्रिक महाराष्ट्राच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत। प्रचंड गर्दी या मैदानावरती बघायला मिळते। तुम्हाला एकंदरीत ही स्पर्धा कशी वाटली आपण कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी कळवू शकता। जवळजवळ 1000 वॉचिंग इथे आपल्याला बघायला मिळतात। लाईव्ह स्पर्धा बघतायत आणि दिवसभरामध्ये आतापर्यंत 25,000 लोकांनी व्हिजिट दिली आहे आणि निश्चितच इथे कॅमेरामॅनचं देखील कौतुक केलेलं आहे, कारण तो रनआउट कॅमेराच्या माध्यमातून छान टिपला गेला आणि इथे ऑल सेट रेडी फॉर द मॅच। रन चेसला सुरुवात। यावेळेचा बॉल बॅटची कडा आणि इथे यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाला फुलकवणी दे चेंडू गेलाय सरळ सीमा रेखा पार। नशिबाचा चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। समाधान चिकन सेंटर प्रोप्रायटर माननीय फिरोजभाई शेख यांचा सनसनीत चौकार। अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला फुलकवणी दे चेंडू गेलाय सरळ। सतपाल खाडेला टाटा गुड बाय करत सीमारेषा पार। चौकार हासिल केलाय। पुन्हा एकदा पाहायचंय यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख तिथे चेतन वाऱ्याच्या वेगाने पोहोचलाय। एक आली आहे, दुसरी साठी प्रयास होता, परंतु ओमकारने नकार कळवलाय। इथे नकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। इथे ओमकारने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि इथे अजूनही शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता आहे। मॅच अजून देखील ऑन आहे। इथे आपण पाहतोय शेवटचे 4 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता। जबरदस्त मॅच इथे प्रेक्षकांना आज बघायला मिळाले। सुपर ओव्हरचा थरार
मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने इथे दमखम दाखवलेला आहे. या सामन्यामध्ये शेवटपर्यंत लढतायत आणि शेवटपर्यंत इथे दोन्ही संघांची झुंज मैदानावरती बघायला मिळते. काष्टीच्या या ऐतिहासिक मैदानावरती लढत देखील मोठी आहे. यावेळेचा बॉल क्लिक ऑफ द रिक्स, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव तिथे मैदानावरती प्राप्त होतीये. फेकी देखील सुरेख बघायला मिळतीये. चांगले क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 3 चेंडू 8 धावा, पहिला आलेला चौकार. खरं तर तिथे चेंडू अडवला असता तर या सामन्यामध्ये आणखीन चुरस बघायला मिळाली असती. आणि इथे अजून देखील मॅच ऑन आहे. हे 2 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक राहतील. सामना अजूनही आपण पाहतोय बराबरीमध्ये नक्कीच बघायला मिळतोय. प्रेक्षकांचा नक्कीच एक आवडता सामना इथे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल बॅटच्या पुढ्यामध्ये होता, ड्राईव्ह केलाय तिथे मिडऑन मध्ये. एक आली आहे, दुसरीसाठी घरटं सोडलंय, धावाची संधी आणि इथे फलंदाज विकेटचं सॅक्रिफाईस इथे होईल. 2 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी लागतायत 7 धावा. सन्माननीय लालासाहेब घाडगे यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. 2 चेंडू 7 धावेंची मॅच. काय वाटतंय ऑनलाईन जे सामना पाहत आहेत, सामना कोण जिंकेल कमेंटच्या माध्यमातून कळवायचंय. आता जरी मॅच टाय झाली ना तरी सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडू आणि 7 धावा. आणि आता जर मॅच टाय झाली तर आप्पासाहेब जाधव यांच्या वतीने 500 रुपये. राकेश भाऊ होऊ शकते आता. आणि राकेश भाऊंनी सुद्धा पारितोषिक लावलेलं आहे. यावेळेचा बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक, एक आली आहे आणि फिकी, परंतु बॅकअप तिथे बघायला मिळतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा कडकडाट. 1 चेंडू 6 धावा. मॅच इज ऑन. इथे आपण पाहतोय मॅच देखील रंगतदार बघायला मिळते. आणि राकेश भाऊ, मी नेहमी सांगत असतो, पाकिस्तानचं राजकारण, इंग्लंडचं हवामान आणि आपल्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी कुठं कसा बदलेल ना सांगू शकत नाही. इथे क्रिकेटचा खेळ देखील बदललेला आहे. 1 चेंडू 6 धावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी. इथे स्ट्रायकिंग एंडला संघाचा आयकॉन मयूर कारंडे. धाराशिवच्या मैदानावरती वाशिक शेखने 1 चेंडू 6 धावा केल्या होत्या, परंतु इथे काष्टीचं मैदान आहे आणि काष्टीच्या मैदानावरती दोन्ही आयकॉन. बरकत एका बाजूने कराड सातारा जिल्हा तर दुसऱ्या बाजूने पुणे. आणि इथे सामना अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये इथे विजय साकार केलाय. शंभू 11 मान खटावचा संघ इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. काय जबरदस्त मॅच झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय राज काझीने केलेली बॅटिंग आणि त्याने केलेले 24 धावा. इथे राकेश भाऊंच्या वतीने आणि त्याचबरोबर इथं आप्पासाहेब जाधव यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. राज काझी, आपण इथे मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि इथे मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. रेहान सर, मॅन ऑफ द मॅच.